रुपयावर का 2235 40 45 नाही हो आता नाही 46 51 रुपये। पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षीपासून कांदा मार्केट चालू झाले आणि कांद्याच्या निलावाचा आवाज गेल्या वर्षापासून या मार्केट कमिटीमध्ये घुमू लागला। आज गेल्या शनिवारी कांद्याला उच्चांकी असा 3260 रुपये भाव मिळाला होता। आता आपण पाहतोय शनिवारच्या या कांदा मार्केटमध्ये आता निलाव चालू झालेला आहे। आता काय मार्केट निघतंय ते आपण संचालकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु शेतकऱ्यांना या मार्केट कमिटीमध्ये कांदा मार्केट चालू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या वेळेची आणि पैशाची बचत होऊ लागल्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ संचालक निगडे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगताल आपण? आज शनिवार तारीख 22 आज रोजी कांद्याचा निलाव 2200 ते 2300 पर्यंत निघालेला आहे। तसं पाहिलं तर इथं कांदा आणण्याचं शेतकऱ्यांना इतकं महत्वाचं आहे की त्यांच्या खर्चात बचत होते, परंतु बचत होऊन सुद्धा ज्यावेळेस कांदा इथं येतो टेम्पोमधून त्यावेळेस तो काढतानाच वजन केला जातो। त्यामुळं एक बाजूची हमाली त्यांची वाचते, कारण पुन्हा काट्याला लावायच्या हमाली वाढते, त्यापेक्षा डायरेक्ट खाली केल्यानंतर वजन करून ती काटा कांदा खाली केला जातो आणि नंतर जे काय होईल ते वजन तेच धरलं जातं ग्राह्य, त्यात बदल होत नाही। शेतकऱ्यांना काय आवाहन करतात? शेतकऱ्यांना आव्हान हेच आहे की योग्य पद्धतीने कांदा इथे विक्री होते, तुमचं पेमेंट सुद्धा लगेच म्हणत लगेच मिळू शकतं, काही अडचण नाही आणि त्याची सर्व जबाबदारी मार्केट कमिटी घेते। तसंच व्यापारी वर्ग सुद्धा बहुसंख्येने इथे येतो, स्पर्धात्मक निलाव होते तिथं, त्यामुळे कुठल्याही इथं वेगळ्या पद्धतीचं काही वातावरण नाही। शेतकऱ्यांच्या समोर होणाऱ्या लिलावाला प्रतिसाद मिळावा अशी या संचालकांची मागणी आहे। दुसरे संचालक नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती ही बारामती आणि पुरंदर या 2 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेली महाराष्ट्रात सर्वात मोठी मानली जाणारी नीरा मार्केट कमिटी आहे। काही वर्षापूर्वी हे कांदा मार्केट बंद पडलेलं होतं, पण सर्व संचालक मंडळाच्या सहाय्याने हे नीरा मार्केट गेल्या वर्षीपासून चालू झाले। गेल्या वर्षी सुद्धाही चांगला कांदा या मार्केटला आला आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला। आज नीरा मार्केटमध्ये एकूण मला वाटते 600 पिशवींची आवक झालेली आहे आणि त्यांना दर 2300 ते 2400 रुपये असा दर मिळाला आहे। मी शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आज आपल्या भागात जास्त कांदा उत्पादन होतोय आणि आता तरी कुठं कांद्याचा सीझन चालू होतोय, कांद्याची आवक हळूहळू वाढत चाललेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एक जवळची हक्काची बाजारपेठ म्हणून नीरा मार्केट कमिटीने कांदा मार्केट चालू केलेले आहे। सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की सर्व आजूबाजूच्या मार्केटपेक्षा नीरा मार्केट कमिटी ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भाव देण्याचा प्रयत्न करते, त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला कांदा नीरा मार्केट कमिटीमध्ये घेऊन यावा व सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या समोर त्याचं वजन केलं जाते आणि त्यांच्या समोरच निलाव होतात। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नीरा मार्केट कमिटीमध्ये कांदा घेऊन यावे अशी त्यांना मी विनंती करतो।
शेतकऱ्यांच्या समोरील हा व्यवहार सर्व पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आम्ही करत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कांदा मार्केटला प्रतिसाद द्यावा अशी या संचालकांची इच्छा आहे. काही शेतकरी आलेले आहेत कांदा मार्केटमध्ये घेऊन, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? गजानन रोनवणे. काय सांगताल? कांदा मार्केट मध्ये चालू झाले, आपल्याला काय वाटतंय? मला तसं जवळ आहे. बरं. भाड्याची बचत तर नक्कीच होते हां. आणि पहिल्यांदाच आम्ही इथं आलो तर दिसतं एकंदरीत आहे, व्यवस्थित चांगलं आहे. काय मार्केट निघाले आज? मला वाटतं पावणे 2400 पर्यंत आहे म्हणा. 2375 2400 पर्यंत आहे. काय वाटतं मोठ्या मंडईमध्ये आणि नेरेच्या मार्केट कमिटीमध्ये काय फरक पडतो? तसा फरक कसा आता ह्या भागातल्या परिसरातल्या शेतकऱ्याला जवळ आहे ते, म्हणजे भाडे बचत वेळ कमी जातोय आणि इथं आहे सगळी माणसं आहेत आपलीच, म्हणजे सगळे व्यापारी घेतात व्यवस्थित. शेतकऱ्यांना काय सांगतात? शेतकऱ्यांना आता कसं सध्याच्या खर्चाच्या ह्याचं बघितलं तर तुमची भाडं बचत होण्यासाठी जवळच्या मार्केटला आणणं महत्वाचं आहे. वेळ बी जात नाही. बाहेरचे न्यायचं म्हणल्यावर भाडं फार जास्त आहे. शेतकऱ्यांना तसं परवडत नाही एवढं. जवळ असल्यामुळे ते जमून जाते, त्यांचं खर्चाचा आणि त्याचा मेळ बसतोय. पुरंदर तालुक्यातील नेरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हे कांदा मार्केट हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जवळ शेतकऱ्यांनी या कांदा मार्केटमध्ये कांदा आणावा असं या शेतकऱ्यांचं देखील म्हणणं येत आहे. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे, पुरंदर. 2261 रुपये. दोन हजार 50.